कोळ्यात दुसऱ्या बातमीकडे माझ्या घरावर हल्ला करणार यासाठी बैठक झाली होती अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। माझ्या घरावर येणं कुणा येड्या गबाळाचं काम नाही असं देखील शिंदे म्हणतात। उद्धव ठाकरेंना 50 खोके नाही तर कंटेनर लागतात, त्याचा मी साक्षीदार आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर 50 खोक्यांचा आरोप करताना लाज वाटत नाही का असा प्रतिसवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे केलाय। मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली। बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात। कोण जाणार पुढे, कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावाचं काम नाही। माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे, मधमाशांचं पोळ कार्यकर्त्यांचा मोळ आहे। ही मधमाशी कुणाला कुठं चावेल ते कळणारही नाही। मी काय केलं, तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणाल यांना तर खोके पुरत नाही, यांना कंटेनर लागतात आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो। काय गुलाबराव, केसरकरा नाही माहित आहे, तानाजीराव नाही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे। 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही 50 खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ती वाटली पाहिजे होती। तर बाळासाहेब असताना मातोश्री मंदिर होतं आणि आता उदास हवेली झालेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर मातोश्रीतून आता डरकाळी नाही रडण्याचा आवाज येतो असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हा हल्लाबोल केलाय। चोरला वडील चोरले सारखा रोज रोज रोज। अरे बाळासाहेब पुण्या एकट्या दोकट्याची मक्तेदारी नव्हती। बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं। त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं। मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं, त्याचं आता काय झालंय? उदास हवेली झालेली आहे। बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होतं। आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय, कशा पद्धतीने वागताय? जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही। हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही।